आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आला ग माझा चिमणा. तू आलास आणि वाड्यात बघ कसं चैतन्य आलंय. आजी इतके दिवस तुला बघितलं नव्हतं ना, खूप अस्वस्थ वाटत होतं. पण आज तू भेटलीस ना, खूप छान वाटलं. आणि तू काळजी नको करूस, मी पूर्णपणे बरा झालेलो आहे. कुलदीपक, स्वागत आहे तुमचं. काय कसं झालं स्वागत? आईने ओवाळलं की नाही? सगळ्यांनी खूप छान स्वागत केलं माझं. अरे बाबा, तुझ्यावर प्रेम करणारी बरीच लोक आहेत, त्यातली काही लोक खोळंबली आहेत तुझ्यासाठी. म्हणजे तुझी तब्येत कशी आहे? ठीक आहे. मग तुझ्या मैत्रिणीच्या हळदीच्या कार्यक्रमाला जायचं ना? चल तयार हो. बाबा? अरे बाबा काय बाबा, असं बघतोस काय माझ्याकडे? बाबा, नेहमीप्रमाणे समोरच्याला बुचकळ्यात टाकण्याची सवय सोड आता. आई, जित्याची खोड आहे ती. पुढचं बोलू नका. आई, आता याच्या मैत्रिणीचं लग्न आहे, म्हणजे हळद सुद्धा याच्या मैत्रिणीचीच असणार ना, मितालीची. तुम्ही बघाच, मिताली आणि ऋषीचं लग्न कसं धूमधडाक्यात लावून देत होते. बाबा, अरे काय बोलतोस? हाय, अगं आई, आत्ताच मी मुकुंदरावांना भेटून आलो. त्यांना सांगितलं ऋषी आणि मितालीच्या लग्नाची जय्यत तयारी सुरू करा म्हणून. आई, अगं असं काय बघतेस माझ्याकडे? तूच म्हणतेस ना, हा बाबाराव नेहमी स्वतःच्या मनासारखं करतो, पण कधी कधी वेगळाही वागतो मी आई. आणि असंही वेदला कुठे मितालीशी लग्न करायचं होतं, म्हणून मी माझ्या मुलाच्या हिताचं बघितलं. बाबा, तुम्ही डिसिजन घेतलात, थँक्यू. अरे हात कसले जोडतोस? ए